गुड आफ्टरनून स्टुडंट. विद्यार्थी मित्र हो, या पूर्वीच्या तासाला आपण पुरवठा सिद्धांत म्हणजे काय, पुरवठा सिद्धांताची गृहीतके, पुरवठा नियमपत्रक आणि त्या आधारे पुरवठा नियमाचा वक्र, अशा पद्धतीनं पुरवठ्याचा सिद्धांत स्पष्ट केला. सुरुवातीला पुरवठा म्हणजे काय पाहिजे, नंतर पुरवठ्याचा सिद्धांत किंवा नियम म्हणजे काय पाहिजे, पुरवठा सिद्धांताची गृहीतके पाहिजे, त्यानंतर पुरवठा नियम पत्रक व आकृतीच्या साहाय्याने पुरवठ्याचा सिद्धांत स्पष्ट केला आणि त्यानंतर पुरवठा नियमाचा अपवाद. सुरुवातीचा अपवाद आपण पाहिला होता 1 नंबरचा, श्रमाचा पुरवठा. श्रमाचा पुरवठा हा पुरवठा सिद्धांताला अपवाद सांगितला, कारण श्रमाचा पुरवठा म्हणजे श्रमाची किंमत वाढल्यावर श्रमाचा पुरवठा वाढायला पाहिजे. कारण पुरवठ्याचा सिद्धांत सांगतो की इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली तर पुरवठा वाढतो. मग श्रमाचा पुरवठा सुद्धा श्रमाची किंमत वाढली असताना वाढायला पाहिजे. परंतु श्रमाचा पुरवठा हा श्रमाची किंमत वाढली असताना एका मर्यादेपर्यंत वाढतो, पण त्यानंतर श्रमाची किंमत वाढली तर श्रमाचा पुरवठा वाढण्याऐवजी तो कमी होतो. त्याचं कारण आहे की एका विशिष्ट मर्यादेनंतर मजुरी दरात जर वाढ केली, श्रमाच्या किमतीत वाढ केली, तर श्रमिक श्रम करण्याऐवजी विश्रांतीला प्राधान्य देतात. श्रमाचा पुरवठा वाढवण्याऐवजी विश्रांतीला प्राधान्य देतात आणि त्यामुळे श्रमाची किंमत वाढत असताना सुरुवातीला श्रमाचा पुरवठा वाढत जातो, हे आपल्याला वक्राच्या साहाय्याने दिसून येतं. सुरुवातीला श्रमाची किंमत वाढत असताना श्रमाचा पुरवठा दर्शविणारा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा धनात्मक स्वरूपाचा असतो. परंतु एका मर्यादेनंतर जर तुम्ही श्रमाची किंमत वाढवली तर श्रमिक श्रमाचा पुरवठा वाढवण्याऐवजी विश्रांतीला प्राधान्य देतात. त्यामुळे नंतर विशिष्ट पातळीनंतर श्रमाची किंमत जर आपण वाढवली तर श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळतो आणि अशा प्रकारे मागे वळत असल्यामुळं श्रमाचा पुरवठा वाढत नसल्यामुळं, श्रमाची किंमत वाढूनही श्रमाचा पुरवठा वाढत नसल्यामुळं श्रमाचा पुरवठा हा पुरवठा सिद्धांताला अपवाद सांगितला जातो. त्यानंतर आजच्या तासाला आपण दुसरा अपवाद पाहूया पुरवठा नियमाचा, तो म्हणजे कृषी उत्पादन. आता कृषी उत्पादन ही सुद्धा त्या ठिकाणी पुरवठा सिद्धांताला अपवाद सांगितले जाते. कारण शेतमाल, कृषी उत्पादन, शेतमाल हा विशिष्ट हंगामामध्ये उत्पादन होत असतो. एका हंगामातच विशिष्ट पिकाचं उत्पादन येत असतं आणि तो हंगाम संपल्यावर कितीही किंमत वाढली तरी पुरवठा वाढवता येत नाही. म्हणून पुरवठ्याच्या सिद्धांताला कृषी उत्पादने ही अपवाद सांगितली जातात. आता विशिष्ट हंगामामध्ये विशिष्ट पीक येत असते, विशिष्ट उत्पादन येत असते आणि अशा हंगामामध्ये त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती असेल, अनुकूल परिस्थिती नसेल, पाऊस
पुरेशा प्रमाणात वेळेवर पडला नाही किंवा अति पाऊस पडला किंवा कमी पाऊस पडला तर त्या ठिकाणी ते कृषी उत्पादन कमी येते आणि कमी कृषी उत्पादन आल्यानंतर त्या कृषी उत्पादनाची किंमत वाढली असताना पुरवठा वाढत, कारण मुळात उत्पादनच कमी झालेलं, उत्पादन कमी झाल्यामुळे किंमत वाढली. आपला पुरवठ्याचा सिद्धांत सांगतो किंमत वाढली असताना पुरवठा वाढतो, परंतु कृषी उत्पादन त्याला अपवाद आहे, कारण कृषी उत्पादन हे विशिष्ट हंगामात होत असते आणि त्या हंगामामध्ये जर प्रतिकूल परिस्थिती असेल आणि कृषीचं उत्पादन जर ते कमी झालं आणि त्यानंतर उत्पादन कमी असल्यामुळे मालाच्या किमती हंगाम संपल्यावर कितीही वाढल्या तरी कृषी उत्पादन कमी झाल्यामुळे कृषी मालाचा पुरवठा वाढवता येत नाही आणि त्यामुळं कृषी उत्पादन हे पुरवठा सिद्धांताला अपवाद सांगितलं जातं, कारण कृषी उत्पादन त्याची किंमत वाढूनही आपल्याला पुरवठा वाढवता येत नाही, कारण विशिष्ट हंगामातच ते उत्पादन होतं. हंगाम संपल्यावर कितीही तुम्ही किंमत वाढवली तरी पुरवठा वाढवता येत नाही. म्हणून कृषी उत्पादने ही त्या ठिकाणी पुरवठा सिद्धांताला अपवाद सांगितली जातात. त्यानंतर रोख रकमेची तीव्र गरज. रोख रकमेची तीव्र गरज असते. कधी कधी व्यक्तीला काही कारणामुळे, काही अचानक उद्भवलेल्या कारणामुळे किंवा इतर काही कारणामुळे रोख पैशाची तीव्र गरज असते. रोख पैसा त्यांना प्रचंड प्रमाणात, मोठ्या प्रमाणात पाहिजे असतो. मग अशा वेळी उत्पादक रोख पैशाची गरज असल्यामुळे बाजारामध्ये त्याच्याजवळ असलेली कोणती तरी वस्तू विकावयाला लागली किंवा त्याच्याजवळ असलेलं उत्पादन विकावयास लागले आणि अशा वेळेस उत्पादन विक्री होण्यासाठी लवकरात लवकर रोख पैसा त्यांना हवा आहे. मग रोख पैसा हवा असल्यामुळं असा उत्पादक ज्याला रोख रकमेची तीव्र गरज आहे, आता पाहिजेच पैसा, अडचण आलेला आहे, संकट आलेलं आहे, मग अशा वेळेस त्या ठिकाणी अर्जंट गरज भागवायची. अशा वेळेस तो उत्पादक त्या ठिकाणी रोख पैसा ताबडतोब उपलब्ध व्हावा यासाठी त्याच्याकडे असलेला वस्तूचं उत्पादन तो बाजारपेठेमध्ये देतो आणि बाजारपेठेमध्ये अनेक विक्रेते असतात. मग पुरेशा प्रमाणात याचं उत्पादन विकलं गेले नसल्यामुळे विकलं जात नाही, त्यामुळे याला रोख रक्कम ताबडतोब मिळत नाही. परंतु रोख रकमेची याला अत्यंत गरज असते, तीव्र गरज असते. अशा वेळेस तो उत्पादनाची किंमत कमी करतो, वस्तूची किंमत कमी करतो, कारण त्याचा माल विकला जावा म्हणून तो इतर उत्पादकापेक्षा कमी करतो आणि जास्त नगरसंख्येचा पुरवठा करतो. आणि हे आपल्या पुरवठा सिद्धांताच्या विरुद्ध आहे की किंमत घटली असताना पुरवठा घटतो, असा पुरवठ्याचा सिद्धांत सांगतो. पण या ठिकाणी उत्पादकाला तीव्र रोख रकमेची गरज असल्यामुळं असा उत्पादक कमी किमतीलाही अधिक नगरसंख्येचा पुरवठा करतो, कारण त्याला त्याच्या जवळील उत्पादन त्या ठिकाणी लवकरात लवकर विक्री करून ताबडतोब त्याला रोख रक्कम मिळवावयाची असते आणि त्याची गरज भागवावयाची असते. मग अशा वेळेस त्या ठिकाणी उत्पादक किंमत कमी असून सुद्धा पुरवठा वाढवतो. म्हणून रोख रकमेची तीव्र गरज असणे हा सुद्धा पुरवठा सिद्धांताचा अपवाद सांगितला जातो. त्यानंतर नाशवंत वस्तू. नाशवंत वस्तू ह्या सुद्धा पुरवठा सिद्धांताला अपवाद सांगितला जातो, कारण नाशवंत वस्तू
बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी नेल्यानंतर त्या विशिष्ट अल्पावधीसाठी, विशिष्ट वेळेसाठीच त्या चांगल्या असतात आणि विशिष्ट कालावधीनंतर त्या नाश पावतात. मग अशा वेळेस त्या ठिकाणी उत्पादक जर त्या वस्तूची किंमत कमी झाली, नाशवंत वस्तूची किंमत कमी झाली, तर पुरवठा कमी करून साठा वाढवू शकत नाही. कारण अशा वेळेस किंमत कमी झाली म्हणून जर त्याने पुरवठा कमी केला आणि तो माल जर तसाच ठेवला तर काही कालावधीनंतर, अल्प कालावधीतच त्या वस्तू नाश पावतात, खराब होतात. मग अशा वेळेस त्या ठिकाणी नुकसान टाळण्यासाठी, मग तसा जर माल विकला गेला नाही, तो तसाच ठेवला तर त्या ठिकाणी तो नाश पावतो आणि आज जे काही त्याला उत्पन्न मिळणार होतं तेवढं उत्पन्न सुद्धा मिळत नाही. म्हणून नाशवंत वस्तू ज्या असतात त्या ठिकाणी नुकसान टाळण्यासाठी कमी किंमत झाली असताना सुद्धा पुरवठा कमी करता येत नाही, तर पुरवठा आहे तेवढाच असतो, त्यामध्ये घट करता येत नाही. म्हणजेच नाशवंत वस्तूची किंमत कमी झाली असताना पुरवठा कमी करता येत नाही. आणि आपला सिद्धांत सांगतो की वस्तूची किंमत कमी झाली असताना पुरवठा कमी, पण नाशवंत वस्तूच्या बाबतीत आपल्याला भविष्यात होणारं नुकसान, विशिष्ट वेळेनंतर होणारं नुकसान टाळण्यासाठी नाशवंत वस्तूची किंमत कमी झाली असताना सुद्धा पुरवठा कमी करून चालत नाही. कारण पुरवठा जर कमी केला आणि साठ्यात वाढ केली तर तो माल ताबडतोब नाश पावतो आणि त्यामुळे उत्पादकाचं नुकसान होतं. उदाहरणार्थ भाजीपाला विशिष्ट वेळेपर्यंत चांगला राहतो, त्यानंतर तो नाश पावतो. मग अशा वेळेस भाजीपाल्याची किंमत कमी झाली तरी उत्पादकाला बाजारात नेलेली नरसंख्या त्या ठिकाणी कमी करता येते. ती कमी किमतीला का होईना विक्री करावी लागते, कारण ती जर विक्री केली नाही तर जास्त नुकसान होते. म्हणून भाजीपाल्यासारख्या, मेथी, कोथिंबीर यासारख्या वस्तू, नाश पावणाऱ्या वस्तू यांचा पुरवठा किंमत कमी झाली म्हणून कमी करता येते. म्हणून आपण पाहतो बाजारामध्ये जर समजा जास्त माल आला तर शेतकरी किंवा विक्रेता कमी किमतीला भाजीपाला विकतो. 10 रुपयाला एक जुडी विकत असेल तर त्या ठिकाणी भाजीपाला खराब होण्याची वेळ येत असेल तर तो 10 रुपयाला 2 जुडी घेऊन जा म्हणतो, नंतर 3 घेऊन जा म्हणतो, नंतर 4 घेऊन जा म्हणतो. कारण त्याला माहित आहे की ह्या जर आपण विकल्या नाही कमी किमतीला तर आपलं जास्त नुकसान होणार आहे. म्हणून नुकसान टाळण्यासाठी नाशवंत वस्तूचा पुरवठा सुद्धा किंमत कमी झाल्यामुळे कमी करता येत नाही. म्हणून नाशवंत वस्तू ह्या पुरवठा नियमाला अपवाद सांगितल्या जातात. त्यानंतर दुर्मिळ वस्तू ह्या सुद्धा पुरवठा सिद्धांताला अपवाद सांगितला. कारण दुर्मिळ वस्तू या सहजासहजी उपलब्ध होतात. कारण एखाद पुरवठा सिद्धांताप्रमाणे किंमत वाढली असताना पुरवठा वाढवण्यासाठी ज्या वस्तूची किंमत वाढलेली आहे त्या वस्तू सहज उपलब्ध झाल्या पाहिजे पुरवठा करण्यासाठी, आणि त्या जर सहजासहजी उपलब्ध होत नसतील तर किंमत वाढून सुद्धा पुरवठा वाढवता येत नाही. आणि काही वस्तू ह्या सहजासहजी उपलब्ध होत नाही हे तर झालं, परंतु काही वस्तू ह्या पुन्हा निर्माण करता येत नाही. एकदाच त्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत तेवढ्याच, त्यामध्ये पुन्हा आपल्याला त्या वस्तूची किंमत वाढली म्हणून पुरवठा वाढवता येत नाही किंवा पुन्हा त्या निर्माण करता येत नाही. म्हणून अशा दुर्मिळ वस्तू ज्या आहेत त्या पुरवठा सिद्धांताला अपवाद सांगितला जातो. कारण त्यांची किंमत वाढवूनही त्याचा पुरवठा वाढवता येत नाही, कारण त्या सहज उपलब्ध होत नाही किंवा नव्याने निर्माणच करता येत नाही. उदाहरणार्थ दुर्मिळ चित्रे आहेत, जी चित्रे पूर्वी कोणीतरी काढून ठेवली, ती आता कोणीही काढू शकत नाही.
तर अशा दुर्मिळ चित्रांना कितीही किंमत वाढून आली तरी ती चित्रे आपण पुन्हा निर्माण करू शकत नाही. त्यामुळे अशा दुर्मिळ चित्रांची किंमत वाढून सुद्धा पुरवठा वाढवता येत नाही. म्हणून दुर्मिळ वस्तू, दुर्मिळ चित्रे ह्या पुरवठा सिद्धांताला अपवाद सांगितलं. तसेच नाणी आहे, दुर्मिळ नाणी, पूर्वीच्या काळातील नाणी, धातूची नाणी ही आज पाहायला मिळत नाही. पूर्वीची नाणी ती पूर्वीची पुन्हा निर्माणही केली जातात. मग अशी जर नाणी असतील कुणाकडे आणि त्याला जर कोणी वाढवून किंमत दिली तरी त्या ठिकाणी त्याचा पुरवठा वाढवता येत नाही, कारण त्या वस्तू सहजासहजी मिळत नाहीत किंवा पुन्हा निर्माण करता येत नाही. तसेच काही मौल्यवान वस्तू असतात तर त्या सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा सहज उपलब्ध करता येत नाही, पुन्हा निर्माण करता येत नाही. म्हणून अशा वस्तूंचा पुरवठा किंमत वाढवून देखील वाढवता येत नाही. म्हणून दुर्मिळ वस्तू सुद्धा पुरवठा सिद्धांताला अपवाद सांगितल्या जातात. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 5 अपवाद पाहिलेले आहेत. पहिला अपवाद श्रमाचा पुरवठा, दुसरा अपवाद कृषी उत्पादने, तिसरा अपवाद रोख रकमेची तीव्र गरज, चौथा अपवाद नाशवंत वस्तू आणि 5वा अपवाद दुर्मिळ वस्तू. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.